क्लर्क 2011 मधील हे गणित आहे. एका वर्गातील विद्यार्थ्यांची वयाची सरासरी 12 वर्ष आहे. त्यापैकी 25 विद्यार्थ्यांची वयाची सरासरी 10 वर्ष आहे. उरलेल्या विद्यार्थ्यांची वयाची सरासरी 14 वर्ष आहे. तर वर्गातील एकूण विद्यार्थी किती? पहा, पर्याय आहेत 30, 40, 50 आणि 70. आपण काय करायचं? वर्गातील विद्यार्थी संख्या x मानू. आपल्याला माहिती का विद्यार्थी नाही, मग x मानायचे. पहा, वर्गातील विद्यार्थ्यांची वयांची सरासरी 12 वर्षे. सरासरी 12 वर्ष म्हणजे काय? एका मुलाचं वय 12 वर्ष. म्हणून x विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज बरोबर x गुणिले 12 म्हणजे 12x वर्ष आले. 12x वर्ष हे काय आले? x विद्यार्थी आहेत आणि एकूण त्यांची सरासरी 12 आहे. मग एकूण वय किती आलं त्यांचं? 12x वर्ष आलं. 12x वर्ष म्हणजे काय? 12 गुणिले विद्यार्थी संख्या असेल ते असेल. त्यापैकी 25 विद्यार्थ्यांची सरासरी आहे. 25 विद्यार्थ्यांची वयांची सरासरी बरोबर 10 वर्ष. पहा किती वर्ष आहेत? 10 वर्ष आहेत. 25 विद्यार्थ्यांचे किती वय? 10 वर्ष सरासरी आहे. म्हणून 25 विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज बरोबर 25 गुणिले 10 बरोबर 250 वर्ष. हे काय आले? 25 विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज झाली. आता जे विद्यार्थी उरलेले विद्यार्थी बघा बरं. आता उरलेले विद्यार्थी किती बघा? उरलेले विद्यार्थी बरोबर किती उरले? x विद्यार्थी होते, त्यातले 25 गेले, उतराले x वजा 25 वर्ष. आणि उरलेल्या विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज. पहा, जे विद्यार्थी उरले त्यांच्या वयांची बेरीज किती असणार आहे? तर एकूण किती वय होतं त्यांचं? 12x वर्ष होतं. किती? 12x. त्यातून 25 विद्यार्थ्यांचं वय वजा केलं, 12x वजा 50 वर्ष. हे उत्तर आलं. हे उत्तर काय आहे? जे विद्यार्थी उरले त्यांच्या वयांची बेरीज. एकूण विद्यार्थ्यांचं किती वय होतं? 12x वर्ष. कारण एकूण विद्यार्थी x आहेत. x विद्यार्थी एकूण आहेत. प्रत्येकाचं वय 12 आहे. मग 12 गुणिले x काय आलं? सगळ्यांच्या वयांची बेरीज किती आली? 12x वर्ष. कारण सरासरीला x ने गुणलं 12x वर्ष. आणि त्यातल्या 25 विद्यार्थ्यांचं वय 10 वर्ष होतं, ते निघून गेले. मग ते एकूण वयांची बेरीज एवढी आली. आणि त्याची सरासरी किती? 14 आहे. मग उत्तर आपण असं मांडणार, 12x वजा 250 भागिले 12x वजा 250 हे उरलेलं वय. आणि उरलेले विद्यार्थी किती आहेत? x वजा 25 हे उरले विद्यार्थी, त्यांची सरासरी काय आहे? 14 आहे. आता भागिले तिकडे काय होणार आहे? गुणिले होणार. म्हणजे 12x वजा 250 बरोबर 14x वजा 25 100 हाचल 10 5 10 35 350 आलं. हे भागिले ना, तिकडे गुणिले केलं. आता x एका साईडला, नंबर एका साईडला. 12x वजा 14x बरोबर वजा 350 अधिक 250 वजा बाकी चिन्ह मोठ्याचं वजा 2x वजा 100. x म्हणजे आले वजा 100 छेद वजा 2. x ची किंमत काय आली? 50. अशा प्रकारे एकूण ते प्रत्येक विद्यार्थी ते वय किती होतं? सरासरी 12 आणि असे विद्यार्थी होते 50 होते. म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या किती आली? 50 आली.